बार्शी शहरातील सर्व थकबाकीदार व चालू बाकीदार यांना आवाहन करण्याकरता मी विठ्ठल पाटोळे, कर वसुली अधिकारी तथा वॉरंट व जप्ती अंमलदार आपल्यासमोर आहे. आपणाला एक नम्रतेची विनंती आहे. चालू वर्षी 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी कर भरलेला नाही त्यांची पूर्वीची थकबाकी नाही, मात्र चालू वर्षीचे कर थकीत आहे, त्या बिलावरती शासन नियमाप्रमाणे 2% आकारणी सुरू आहे. अभय योजना ही मे 2025 पूर्वीच्या थकीत कराच्या रकमेवरील जे व्याज साचलेलं आहे त्याच्यामध्ये आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, 2% शास्ती ही 19 मे 2025 नंतरच्या जे बिल आहे, सन 2025-26चं जे बिल आहे ते 31 डिसेंबरपूर्वी नाही भरलं तर त्याच्यावरती 2% शास्ती सुरू आहे. यापेक्षा अधिक वाढून सांगायचं असेल तर आपणास 2 वेळा नोटीस दिलेली आहेत, त्याची नोटीस फी आपण 1000 रुपये प्रमाणे लावू शकतो. अद्याप कोणालाही ती नोटीस फी लावलेली नाही. सर्व करदात्यांना माझं आवाहन आहे की आपण 31 मार्चपूर्वी चालूची बाकी भरून देखील सहकार्य करावे. चालूच्या बाकीवरील व्याज कोणत्याही परिस्थितीत बंद झालेलं नाही. 31 डिसेंबरनंतर 2% शास्ती ही शासन नियमाप्रमाणे चालूच्या बिलावर सुद्धा सुरू आहे, याची गांभीर्याने नोंद घ्या. दुसरा विषय राहतो अभय योजना लाभार्थींचा. अभय योजनेत बसणारी शहरातील जवळपास 15,000 लाभार्थी आहेत. या सर्वांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्या. महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी सदरची योजना कार्यान्वित नसल्याचे दिसून येते, कारण नगर परिषदेचं उत्पन्न यामुळं कमी होतं. सदरची रक्कममध्ये सूट दिल्याने नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये घट येते, परंतु आपल्या सन्माननीय कौन्सिलने आपणाला सवलत देण्याचा निर्णय, लोकहिताचा अत्यंत चांगला निर्णय सर्वानुमते घेतलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्या, थकबाकीदारांनी फायदा घ्या. 31 मार्चपूर्वी थकीत कराची रक्कम भरून अभय योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरता अर्ज द्या. तिसरं महत्त्वाचं आव्हान असं आहे की जे चालू वर्षीचे बाकीदार आहेत त्यांचा असा गैरसमज झाला असेल की आता व्याज बंद झालं आहे, आता कराची रक्कम उशिरा भरली तर चालेल. नाही चालणार. नियमाप्रमाणे 2% शास्ती ही चालू बिलावर 31 डिसेंबरनंतर सुरू होते आहे. यापुढे जाऊन आपणास अजून एक विनंती आहे की काही शहरामध्ये आपली 15 जप्तीची पथके फिरत आहेत. त्या पथकांकडून जप्ती व वसुलीची नोटिसा देण्याची कारवाई सुरू आहे. सर्वांना, त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. यापुढे जाऊन सांगतो, शासनाकडून आपल्याला 90%पेक्षा जास्त वसुलीचे, अमृत शहर असल्याने 90%पेक्षा जास्त वसुली करण्याचे उद्दिष्ट आलेलं आहे. आपल्याला 90%च्या पुढे जायचं आहे. त्याकरिता अधिकारी हे कारवाई करण्याकरता किंवा तुम्ही कर भरा म्हणून वारंवार आवाहन करण्याकरता आपल्यासमोर येत आहेत. सर्वांना आपण सहकार्य करावं, वेळेत आपला कराचा भरणा करावा. कोणाचीही जप्ती व कटुता ह्या चालू आर्थिक वर्षात होऊ नये अशीच मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. तुम्हाला काय अडचण असेल तर येऊन कर वसुली विभागाकडे चौकशी करा. चालू बाकीदारांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. चालू बाकीदारांना वेळेत कर भरल्यास आपण ऑलरेडी 1% सूट देतो आहे. काही नागरिकांमधून असं बोललं जातं की अभय योजनेअंतर्गत तुम्ही थकीत ठेवलेल्यांना लाभ दिला, मग आमचं काय? आपण ऑलरेडी 1%ने वेळेत कर भरणाऱ्याला सवलत देतो आहे. ज्यांनी वेळेत कर भरला आहे त्यांची पावती काढून बघा, रिबेट खाली दिसते. त्या पावतीवरती तुम्हाला किती सूट मिळाली ती दर वर्षाला तुम्हाला ते दिलेलं आहे. त्याच्यामुळं नियमित कर भरणाऱ्यावर अन्याय नाही. ज्यांनी कर थकीत ठेवला त्यांच्याकरता देखील सवलतीची योजना सन्माननीय कौन्सिलने आणलेली आहे. याचा सर्वांनी फायदा घ्या आणि वेळेत 31 मार्चपूर्वी जास्तीत जास्त कराचा भरणा करून आपली शहराची विकासाची जी गती आहे ती मंदावणार नाही. याकरता सर्वांनी नगरपालिकेला सहकार्य करा. आपणाला पुन्हा एकदा नम्रतेचं आव्हान आहे की शहरात जे विकास कामं सुरू असतात त्याला आपलं स्वतःचं उत्पन्न, स्वतःचा नगरपालिकेचा जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो मालमत्ता कर आणि पाणीपट्टी असतो. याच्यामध्ये आपली वसुली किती आहे त्या प्रमाणात आपल्याला शासनाकडून अनुदान येत असतं. आपल्या शहराचा विकासाची जी सध्या सुरू असलेली गती आहे ही सतत कंटिन्यू ठेवायची असेल तर वेळेत सहकार्य करून नगरपालिकेचा कर भरा. याच्या पुढे जाऊन जप्ती करण्यासारखी, नोटीस फी, दंड, व्याज लावण्यासारखी जी वेळ आहे ती टाळा. वेळेत कर भरा. बार्शी नगर परिषदेस सहकार्य करा व शहराच्या विकासास हातभार लावा.